नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रात मी चैतन्य कुलकर्णी आपलं स्वागत करतो. पाहूयात ठळक बातम्या. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा, तणावाच्या परिस्थितीत भाजपचा गुप्त बैठकांवर जोर. गोपीनाथ मुंडे असते तर जागा वाटपाचा घोळ झालाच नसता, पंकजा मुंडे यांचं मत. उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय, आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांचा निर्णय. पुण्यात भाजपचा विजय संकल्प मेळावा, अमित शहा देणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याचा नारा. आणि पुण्याचा कचरा मोशीत येऊ देणार नाही, आमदार विलास लांडे यांची महापालिका आयुक्तांशी चर्चा. पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात शिवसेनेची युती ठेवायची का नाही याचा निर्णय घेण्यासाठी अमित शहा, महाराष्ट्र प्रभारी ओम माथुर आणि राजीव प्रताप रुडी यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे येते. बुधवारी रात्री ही बैठक सुरू असताना वरळीमध्ये नितीन गडकरींच्या घरी विनोद तावडे आणि सुधीर मुनगुट्टीवार यांच्यात दुसरी बैठक सुरू होती. त्यामुळे वरिष्ठ नेते गुप्तस्थळी आणि राज्यातले नेते गडकरींच्या घरी अशी स्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण झाल्यानंतर भाजपमध्ये चर्चेचा फड रंगताना दिसतोय. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेण्याआधी वरिष्ठ नेत्यांची सल्लामसलत करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. त्यामुळे राजीव प्रताप रुडी आणि ओम माथुर यांच्याबरोबर शहा गुप्त ठिकाणी खलबतं करताना दिसत आहेत. तर राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुट्टीवार यांच्यासारख्या बड्या नेत्यांना गडकरींच्या घरी बैठक करून वरिष्ठांना काय सांगायचं यावरती चर्चा केल्याची माहिती मिळते. दरम्यान 2 दिवसात जागा वाटपाचा निर्णय झाला नाही तर घटक पक्षांना वेगळा विचार करावा लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. भाजपला 135 जागा द्यायला सेनेचा अजूनही नकारच आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर महायुतीत जागा वाटपाचा घोळ झालाच नसता असं मत आमदार पंकजा मुंडे यांनी बीड इथं व्यक्त केलं. संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकनेता व्हायचं असेल तर लोकात मिसळावं लागतं हा वडिलांचा अनुभव पाठीशी असल्यानं संघर्ष यात्रा काढली. ही यात्रा पदासाठी नव्हे तर सत्ता परिवर्तनासाठी आहे. परिवर्तनानंतर काय करायचं याचंही अभ्यासपूर्वक नियोजन केल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. लोकसभेतल्या मोठ्या विजयामुळे विधानसभेला कसं सामोरं जायचं या संदर्भात महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राज्यात महायुतीच होईल. जागा वाटपात सहयोगी पक्षांचं समाधान केलं जाईल. गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्येष्ठत्वामुळे त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या हाताखाली काम करून सध्याच्या नेत्यांनाही अनुभव आलेला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी संबंधी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आघाडी होणं अपेक्षित आहे. जरी स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर काँग्रेस सक्षम आहे असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री औरंगाबाद येत होते. काँग्रेसनं 288 जागांसाठी तयारी केल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक मतदारसंघाविषयी चर्चा केली ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रवादीनेही अशी चर्चा केली आहे. काहीच झालं नाही तर तयारी असावी ही त्यामागची भूमिका आहे. मात्र जातीयवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे. यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत हे योग्य वेळी जाहीर होईल. आपण कराडचे आहोत. दक्षिण कराड हा आपला मतदारसंघ आहे. आपण कुठे दुसरीकडे जाणार नाही. या सर्व परिस्थितीची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली आहे. अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समितीच घेईल असंही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये गुटखा कारखाना सुरूच असल्याचं उघड झालंय. अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाय 4 वाहनही जप्त करण्यात आली आहेत. या कारखान्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधी सुपारी तयार केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेमध्ये 10 निकष पूर्ण असणं सक्तीचं आहे. मात्र खासगी आणि महापालिकेच्या शाळेमध्ये 4 ते 5 निकष सोडले तर सर्व निकष अपूर्ण आहेत. ते पूर्ण करण्यासाठी सध्या माध्यमिक शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागातील शाळेत भौतिक सुविधेतील 10 निकष पूर्ण असणं सक्तीचं आहे. ज्या शाळेत हे निकष पूर्ण नसतील त्यांना अनुदान आणि पूर्वमान्यता मिळणार नसल्याचं राज्य शासनाने जाहीर केलंय. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त आणि प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक यांच्यासह स्थापत्य, विद्युत आणि पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये भौतिक सुविधेतील निकष पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र बजेटच्या समस्यामुळे हे काम लांबणीवर पडल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या माध्यमिकच्या प्रभारी अधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली. RTE ऍक्टच्या निकषानुसार शाळेची पक्की इमारत, खेळाचं मैदान, वर्गखोल्या, मुख्याध्यापक खोली, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शालेय पोषक आधार वेळेत मिळाला की नाही याची पाहणी करणं, अपंग व्यक्तींसाठी रॅम्प, शाळेच्या चहूबाजूंनी संरक्षक भिंत, खेळाचं साहित्य आणि ग्रंथालय हे निकष पूर्ण असणं आवश्यक आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रथम सत्र परीक्षा आणि निवडणुका यांच्या तारखा एकत्रित येत आहेत. त्यामुळे शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिक्षकांना दिवाळीमध्येही कामामध्येच व्यस्त राहावं लागणार असल्यानं त्यांच्यात नाराजी आहे. येत्या 7 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 5 ते 10वीच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहेत. त्याच दरम्यान म्हणजे 14 आणि 15 ऑक्टोबरला निवडणुका आहेत. त्यामुळे परीक्षेचं काम पाहूनच शिक्षकांना निवडणुकांचं काम करायचं आहे. तसंच निवडणुका संपतात दिवाळीच्या दरम्यान पेपर तपासणं आणि शाळा सुरू होताच दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रम आटोपण्यासाठी लगबग असं शिक्षकांचं व्यस्त कामकाज आहे. जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुका या 3 कामांसाठी शिक्षकांना काम करणं सक्तीचं आहे. त्यामुळे शिक्षकांना आता तिहेरी कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान न करता निवडणुकांचं कामही व्यवस्थितरित्या पार पाडावं लागणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात शासनाकडून सर्वाधिक निधी आणताना मोठमोठी विकास कामं गेल्या 10 वर्षांमध्ये केली. विकास कामांमुळे जनतेचं पाठबळ कायम आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं आमदार विलास लांडे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी स्पष्ट केलं. सध्या आमदार द्वयींबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळावा, तसंच गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडावा या उद्देशानं बुधवारी दोन्ही आमदारांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीविषयी मत दोन्ही आमदारांनी व्यक्त केलं. यावेळी पत्रकारांना माहिती देताना आमदार लांडे आणि जगताप म्हणाले, संपूर्ण राज्यात शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामाचा ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नाचे विरोधक भांडवल करू पाहतात. वास्तविक शास्तीकर हा राज्य सरकारनं सन 2004 पूर्वीच लागू केला होता. त्यावेळी आम्ही दोघेही आमदार नव्हतो. तत्कालीन समयी शिवसेनेचे आमदार शहराचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी त्यांनी शास्तीकराला विरोध केला नाही. आता केवळ राजकीय स्वार्थापोटी शिवसेना भाजपचे स्थानिक नेते आरोप करत सुटले आहेत. हा कर लागू होऊ नये म्हणून आम्ही विधानसभेत सातत्यानं प्रयत्न केला. या कालावधीत शिवसेना भाजपच्या एकाही आमदारानं साधी लक्षवेधी देखील मांडली नाही. राज्यभरातील विरोधक आमदारांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले याचं उत्तर येथील विरोधकांनी देणं गरजेचं आहे, असं स्पष्ट मत दोन्ही आमदारांनी मांडलं. राज्यभरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड शहरातील व्यापक स्वरूप आणि इथल्या नागरिकांची भावना लक्षात घेऊन अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर देखील सर्वाधिक वेळा विधानसभेत आम्ही दोघांनी हा विषय लावून धरला. विरोधकांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. अनधिकृत बांधकामांना हात लावू देणार नाही ही भूमिका कायम असून आम्ही हा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आश्वासनही त्यांनी नागरिकांना या पत्रकार परिषदेदरम्यान दिलं. पाहुयात पुढची बातमी. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिना देखील राहिला नाही. मात्र याची तयारी करता करता उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ येणार यात काही शंका नाही. परंतु चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयाकडे पाहिलं तर इथून काम कसं करायचं हाच खरा प्रश्न सर्वांसमोर येतोय. थेरगाव गावठाणमधल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय कार्यालयाची अवस्था दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मात्र इथलं काम अत्यंत कूर्मगतीनं सुरू असल्याचं दिसतंय. 12 सप्टेंबर पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. काही दिवसात नामनिर्देशन पत्र वाटपाला सुरुवात होईल. राजकीय वातावरण चांगलं स्तब्ध झालंय. निवडणूक आयोगानं या सर्व राजकारण्यांना निवडणुकीच्या तारखा सांगून कामाला लावलंय. पण अजूनही चिंचवड विधानसभा मतदारसंघात मात्र शुकशुकाट असल्याचं चित्र दिसतंय. सुमारे 4,78,191 मतदारांची नोंदणी झालेल्या आणि ड प्रभागातलं कामकाम सध्या 14 टेबलावरती सुरू आहे. अत्याधुनिक पालिकेच्या या मतदारसंघातल्या संघांना इंटरनेटची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकीकडे सर्व जग इंटरनेटच्या मायाजाळात असताना या कार्यालयात नेटची सुविधा नाही. एवढंच नाही तर एखाद्या कागदपत्राची प्रिंट काढण्यासाठी लागणारं प्रिंटर निकामी होऊन बसलाय. तसंच झेरॉक्सचीही कार्यालयात सोय नाही. अजूनही साहित्याची मांडणीच सुरू आहे. जर हे काम असंच चालू राहिलं तर निवडणुका उलटून गेल्या तरी या कार्यालयाची कामं अशीच चालू राहणार का, असा सवाल इथं उपस्थित होतोय. राज्य परिवहन महामंडळानं राबवलेल्या प्रवासी वाढ अभियानास प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतंय. खासगी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणं कधीही सुरक्षित असल्याचं बोललं जातं. दरम्यान याच मंडळाकडून प्रवासी वाढ अभियान नुकतंच राबवण्यात आलं होतं. या अभियानास प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचं वल्लभनगर आगाराचे प्रमुख शेलोत यांनी म्हटलंय. या अभियानात ऑगस्टसाठी 2,34,000 प्रवाशांचं लक्ष्य आगारानं पार केलं तर आहेच, परंतु त्यात 5,000 प्रवाशांची वाढ देखील झाल्याचं सांगण्यात आलंय. याच प्रतिसादामुळे आगाराकडून आता अष्टविनायक यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी 725 रुपयात 2 दिवसांची ही यात्रा 11 आणि 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. प्रवाशांनी या योजनेलाही प्रतिसाद द्यावा आणि खासगी वाहनातून प्रवास टाळावा असं आवाहनही शेलोत यांनी केलं आहे. रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण सदैव कार्य करणार आहोत, अशी ग्वाही आमदार गिरीश बापट यांनी दिली आहे. ते रिक्षा चालक मालक संघटनेच्या राज्यव्यापी महामेळाव्यात बोलत होते. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं रिक्षा चालकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात आमदार गिरीश बापट, ऑटो चालक मालक संघटना कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बाबा कांबळे उपस्थित होते. रिक्षा चालक आणि मालकांना अपघाती विमा, आरोग्य सुविधा मिळाव्यात, स्थानिक पातळीवर रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवावेत आदी ठराव या महामेळाव्यात मांडण्यात आले. यावेळी गिरीश बापट यांनी रिक्षा चालक मालकांना अनेक समस्या आहेत, त्यांच्या समस्यांवर तोडगा विधानसभा निवडणुकीत काढणार असल्याची माहिती दिली. आज या ठिकाणी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालकांचे नेते, प्रतिनिधी आणि रिक्षा चालक मालकांचा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित आहेत. आम्ही आज या मेळाव्यामध्ये एकूण 13 ठराव मांडले असून गेल्या अनेक दिवसापासून रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांवरती हे सरकार काही करत नाही म्हणून आमच्या तीव्र भावना आम्ही या ठिकाणी या मेळाव्यात व्यक्त केल्या आहेत. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ केलं पाहिजे अशी आमची मागणी होती. या सरकारने तशी घोषणाही केली, परंतु पाहणी समितीच्या नावाखाली आतापर्यंत वेळ काढूपणा काढला आणि आता आचारसंहिता लागू झाल्या. याचबरोबर आर्थिक महामंडळ झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. इतर विविध प्रश्न, विविध मागण्या आमच्या या सरकारने सोडवलं नाही, यामुळे आमच्या तीव्र भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. आम्ही सर्व या ठिकाणी जे ठराव मांडले ते ठराव मंजूर व्हावेत अशा प्रकारची मागणी आम्ही या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेली आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्राचा कृती समितीचा सरचिटणीस आहे. या माध्यमातून मी या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत त्यांना इशारा देऊ इच्छितो की महाराष्ट्रात आमची जवळजवळ 15 लाख रिक्षा चालक मालकांची संख्या आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या घटकांकडे सरकार दुर्लक्ष कसं काय करू शकतं? विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जर का या नवीच्या काळामध्ये या जे पक्ष निवडणुकीमध्ये उतरत आहेत त्या पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये आमचे विषय घ्यावेत आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही या ठिकाणी त्यांना मागणी करणार आहोत. सीएनजीचा पुरवठा जे प्रश्न आहेत, पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये अपुरा सीएनजी पुरवठा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सीएनजीचे पंप नाही, इन्शुरन्सचे भाव वाढलेले आहेत, सुट्या भागाचे भाव वाढलेले आहेत. असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रात आहेत. परमिटचा प्रश्न आहे, डेड परमिटचा प्रश्न आहे, बेकायदेशीर वाहतुकीचा प्रश्न आहे. असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या सर्व प्रश्नावरती आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भव्य मोर्चा काढण्याचाही निर्णय आजच्या या परिषदेमध्ये आम्ही घेतलेला आहे. आजच्या परिषदेमध्ये नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद अशा विविध भागातून आज प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही संघर्ष करणार, लढत राहणार. सरकार कुठले जरी आलं तरी आमची संघर्ष हा एकमेव रिक्षावाल्यांच्या प्रश्नासाठी असणार. सर्वप्रथम आज बाबा कांबळे यांनी रिक्षा संघटनेचा जो मेळावा बोलवला होता त्या मेळाव्याला मी आलो. सातत्याने गेले अनेक वर्ष विधानसभेमध्ये रिक्षा चालकाचे प्रश्न मी मांडत आलेलो आहे. काही सुटलेत, काही सोडायचेत. विशेषतः महामंडळ व्हावं, पेट्रोलचे दर वाढले की ऑटोमॅटिक त्यांचे रिक्षाचे दर वाढावेत, RTO कामाची पद्धत सुटसुटीत व्हावी, गावांमध्ये बस थांबे जसे असतात तसे रिक्षाचे थांबे द्यावेत
असे अनेक प्रश्न त्यांचे आहेत. त्याचा माझा अभ्यास आहे आणि त्याकरता मी आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो आणि त्यांच्याबरोबर मी सक्रिय काम करतो. तर रिक्षा चालकाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि रिक्षा चालकांनी देखील आपली वर्तणूक ही समाजाला साजेशी ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी टाळी वाजते, पण ह्याला समाजाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्यांची संघटना झाली पाहिजे. अनेक वेळेला व्यवसाय हा चढउतार असतो, कधी धंदा होतो कधी होत नाही, म्हणून पतपेढीच्या माध्यमातून आपला संसार नीट चालावा म्हणून काही बचत देखील त्यांनी करावी इत्यादी काही विषय मी आज त्यांच्यापुढे मांडले. ओके. सर्वप्रथम आज बाबा कांबळे यांनी रिक्षा संघटनेचा जो मेळावा बोलवला होता त्या मेळाव्याला मी आलो. सातत्याने गेले अनेक वर्ष विधानसभेमध्ये रिक्षा चालकाचे प्रश्न मी मांडत आलेलो आहे. काही सुटलेत, काही सोडायचेत. विशेषतः महामंडळ व्हावं, पेट्रोलचे दर वाढले की ऑटोमॅटिक त्यांचे रिक्षाचे दर वाढावेत, RTO कामाची पद्धत सुटसुटीत व्हावी, गावांमध्ये बस थांबे जसे असतात तसे रिक्षाचे थांबे द्यावेत. असे अनेक प्रश्न त्यांचे आहेत. त्याचा माझा अभ्यास आहे आणि त्याकरता मी आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो आणि त्यांच्याबरोबर मी सक्रिय काम करतो. तर रिक्षा चालकाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि रिक्षा चालकांनी देखील आपली वर्तणूक ही समाजाला साजेशी ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी टाळी वाजते, पण ह्याला समाजाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्यांची संघटना झाली पाहिजे. अनेक वेळेला व्यवसाय हा चढउतार असतो, कधी धंदा होतो कधी होत नाही, म्हणून पतपेढीच्या माध्यमातून आपला संसार नीट चालावा म्हणून काही बचत देखील त्यांनी करावी इत्यादी काही विषय मी आज त्यांच्यापुढे मांडले. ओके. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरण आराखड्याला केंद्रीय पर्यावरण आणि वनसंवर्धन मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. चिंचवडच्या संभाजीनगर इथल्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचं नूतनीकरण करण्याचा आराखडा महापालिका प्रशासनानं तयार केला होता. तो मान्यतेसाठी केंद्रीय पर्यावरण आणि वनसंवर्धन मंत्रालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव आता मंजूर झालाय. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरातल्या एकमेव प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाचा मार्ग सोपा झालाय. नव्या आराखड्यानुसार स्थानिक हवामान, पश्चिम घाटाची भौगोलिक स्थिती आणि अस्तित्वातले प्राणी पक्षी संवर्गाचा विचार करून या प्राणी संग्रहालयात प्राणी आणि अनेक पक्षी ठेवले जाणार आहेत. त्यामुळं हे संग्रहालय आगामी काळात पर्यटकांचं केंद्रबिंदू ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका ऐन परीक्षांच्या काळात होत आहेत. त्यामुळे विद्यापीठं आणि शाळांवर परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठ आणि शाळांनी काही पेपर्सचे वेळापत्रक बदललंय. 14, 15 आणि 16 ऑक्टोबर या 3 दिवशी होणारे पेपर्स पुढे ढकललेले आहेत. विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी या 3 दिवसातले पेपर्स पुढे ढकलण्यात आलेत, असं पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांनी सांगितलंय. पुण्यात बाहेर गावावरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या गावी मतदान करता यावं यासाठी या 3ही दिवसात पेपर घेण्यात येणार नाहीयेत. दरम्यान माध्यमिक शाळांच्या 6माही आणि 10वी-12वी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा बदलण्याची वेळ शाळा आणि परीक्षा मंडळावरती आलेली आहे. पाहुयात पुढची बातमी. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुणे भाजपनं विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावेळी अमित शहा हे महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याचा नारा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे. पुणे शहरातील बूथ यंत्रणेपर्यंत या निमित्तानं कार्यकर्त्यांची योजना केलेली असून प्रत्येक बूथवरून कार्यकर्त्यांना या विजय संकल्प मेळाव्यात आणण्यात येणार आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रमुख शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेत पुण्यातील 8ही विधानसभेत भाजपनं आघाडी घेतली होती, त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांमध्ये करायची आहे. पुणे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणारा विजय संकल्प मेळावा हा त्या दृष्टीनं पहिलं आश्वासक पाऊल असेल असं सांगत कार्यकर्त्यांना या मेळाव्याची जोरदार तयारी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मेळाव्यात येतील. कार्यकर्ते 2 व्हीलर रॅली, पदयात्रा, सायकल फेरी अशा पद्धतीनं गणेश कला क्रीडा मंच इथे येतील. मुख्यद्वारावरती अमित शहांचं जंगी स्वागत करून त्यांना कमीत कमी 10,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या संकल्पाचं समर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. शहरात दिवसेंदिवस चोरी, लुटमार अशा घटना वाढतच चालल्या आहेत. त्या गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांनाही यश येताना दिसतंय.
युनिट 4च्या पोलिसांनी बुधवारी चोरीचे मोबाईल विकणाऱ्या टोळीस अटक केली आहे. धनंजय बंडगर असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. निगडीतल्या भक्तिशक्ती चौकातील परिसरात एक तरुण येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच नागरिकांना मोबाईल विकत घेण्याविषयी सांगत होता. ही माहिती युनिट 4च्या पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भोयर यांनी त्या युवकाची चौकशी केली. त्यानं सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवण्याचा दम देण्यात आला. त्यावेळी त्याच्याजवळ चोरीचे 7 मोबाईल आढळून आले. तसंच त्याच्याजवळ असणारी दुचाकी ही चोरीचीच असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. हे सर्व मोबाईल आणि वाहनं हे पिंपरी चिंचवड मधीलच असल्याचं त्यानं कबूल केलंय. दरम्यान पुढील तपासासाठी आरोपी असणाऱ्या बंडगर यास पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वाढणारे डिझेलचे दर निवडणुकांआधी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्र सरकार डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना बोनस देण्याची शक्यता आहे. त्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं कायदा मंत्रालयाचं मत मागवलंय. डिझेलचे दर प्रति लिटर 40 ते 50 पैशांनी कमी करण्याबद्दल सरकार विचार करत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी 15 ऑक्टोबरच्या आधी हे दर कमी करण्याबद्दल पेट्रोलियम मंत्रालयानं कायदा मंत्रालयाकडे विचारणा केली. त्याचबरोबर डिझेलचे दर 1 रुपयानं कमी करावेत असं काही मंत्र्यांचं म्हणणं आहे. दरम्यान गेल्याच महिन्यात तब्बल 2 वेळा पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. त्यात डिझेलचे दर कमी झाले तर दुधात साखरच पडणार आहे. पुण्यातला कचरा मोशी इथल्या कचरा डेपोत टाकण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. जिल्हाधिकारी अथवा पुणे मनपाचा असा कोणताही प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाठवला नसल्याचं आयुक्त राजीव जाधव यांनी आमदार विलास लांडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेचा मोशी इथं कचरा डेपो आहे. हा कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी आमदार विलास लांडे हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. मोशी परिसरातल्या नागरिकांचीही हा कचरा डेपो स्थलांतरित करावा अशी मागणी आहे. राज्य शासनानंही हा कचरा डेपो स्थलांतरित करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणची बफर झोनची हद्द कमी झाली आहे. एका बाजूला हा कचरा डेपो स्थलांतरीचा विषय सुरू असतानाच पुणे महापालिका या ठिकाणी कचरा टाकणार असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पुण्यातील कचरा मोशी इथं टाकू देणार नाही अशी जाहीर भूमिका आमदार लांडे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान बुधवारी आमदार लांडे यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याशी चर्चा केली. तसंच पुण्यातला कचरा मोशी इथं टाकण्याबाबत आपला विरोध असल्याचं देखील स्पष्ट केलं. यावर आयुक्त राजीव जाधव यांनी पुणे मनपाचा कचरा पिंपरीत टाकण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नसून मोशी कचरा डेपो अथवा परिसरातील जागेची कोणी पाहणी केली हे देखील अजून पालिकेला कळवलेलं नाही. पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याबाबत प्रस्तावच नसल्यामुळं याबाबत नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नयेत असंही जाधव म्हणाले. यावेळी आमदार लांडे यांनी मोशी परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन असा कोणताही प्रस्ताव मंजूर करू नये, तसंच तेथील नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भावना जिल्हाधिकारी तसंच शासनाला कळवाव्यात अशी मागणी केली. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहूयात पुन्हा एकदा ठळक बातम्या. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा, तणावाच्या परिस्थितीत भाजपचा गुप्त बैठकांवर जोर. गोपीनाथ मुंडे असते तर जागा वाटपाचा घोळ झालाच नसता, पंकजा मुंडे यांचं मत. उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय, आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांचा निर्णय. पुण्यात भाजपचा विजय संकल्प मेळावा, अमित शहा देणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याचा नारा. आणि पुण्याचा कचरा मोशीत येऊ देणार नाही, आमदार विलास लांडे यांची महापालिका आयुक्तांशी चर्चा. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.